बैल काढायला गेला तो. नमस्कार दादा. 26 जानेवारीचा जेव्हा मैदान असतो तेव्हा सोन्याचा हा खास आणि इथे आहे चांगला मैदान आहे. मागच्या वर्षी सुद्धा सोन्याच्या पैरामध्ये सर्जा होता, रोप पटेल दादा यांचा, आणि तेव्हा सुद्धा आपला मोठा सोन्या आणि सर्जाने गुलाल घेतला होता. आणि आज आपल्याच मोठ्या सोन्यासोबत बागड होता 50-50. काय बोला आजच्या शर्यती फेऱ्याबद्दल? फेऱ्याबद्दल काय, घरची गाडी पळवली मी आणि मी घरचीच गाडी पळवणार होतो. आमचं नियोजन झालता आणि आज आम्ही एक रेस पण केलेली आहे आणि दुसरी रेसला चाललेलो आहे. कमीत कमीत वेळ घेतला तर बरं होईल. युट्यूबवाल्यांनी सर्व माझ्या मित्रांनी भावांनी. नक्कीच दादा, म्हणजे आज शर्यत सुद्धा बघायला भेटणार आहे आपल्याला. एक झाली आहे आमची. हा, आम्ही बैल आणलेली रामभाऊ पांढरे सरपंच आहेत आणि हे वाकडीचे सरपंच आहेत, काकडीचे. यांचे दोन्ही बैल मी आणलेली, म्हणजे माझेच बैल आहेत. आणि त्यांची इच्छा असतं 26 जानेवारीला नाही म्हणजे अख्ख्या वर्षभर जयेश पाटलाच्या दावणीला बैल पलवायची, सोन्या बंद केल्यापासून. आणि आमचा जीवा भावाचा नाता आहे सर्वांचा. लक्ष्मण ड्रायव्हरचा झाला सर्वांचा. आणि ते सकाळी 4 वाजता उठून आले. सर्व त्यांच्या 40-50 गायी आहेत, बराच प्रपंच आहे लक्ष्मण दादांचा. ते सर्व सोडून ते बैला म्हणजे आमच्या प्रेमापोटी इथं मुंबईला येतात माणसं. दादा मागच्या वर्षी पण आपण बघितलेले की लक्ष्मण दादांनी 2 नंदी उतरवलेले, तुमच्या दावणीला उतरवलेले, आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करतात. या वर्षी देखील 2 नंदी उतरवल्यात, ते पण एकदम महाराष्ट्रात मध्ये करतील. जयेश पाटलाची दावण अशी आहे ना, म्हणजे सर्वांचा आशीर्वाद आहे जयेश पाटलाच्या दावणीला. मी नाही फोटोला काही कोणाला बोलत. आणि जयेश पाटलाने 1 रुपया असता काही कोणाचा ठेवलेला नाही. कोणी पण असा दाखवायचा मालक किंवा. आणि हे प्रेमापोटी येतात माणसं माझ्या. यांना काही 1 रुपयाची मी 1 रुपया सगळं देत नाही, काहीच नाही. आता सावली मैदान देसाई म्हटलं की मुंबईचं हिंदी केसरी मैदान, आणि या मैदानाला आपला सोनार पाड्याचा सोन्यासारखा सोन्या आलाय आणि एक सोन्यासारखा फेरा पडलाय. काय बोलताय? गेल्या वर्षी पण मी 2 रेस केले इथं, आता पण 2 रेस करीन त्याला फेरा देऊन. आणि आजच्या ड्रायव्हर बद्दल काय बोलत? चालू ड्रायव्हर आमचा भाऊ आहे. ड्रायव्हर तुम्ही ड्रायव्हर बोलू नका, तो माझा भाऊ आहे ना. पहिल्यांवर पूर्ण हक्क आहे त्याचा माझ्या. प्रत्येक वेळीच तेच आपल्याला प्रत्येक वेळी तो ड्रायव्हर असू दे. लक्ष्मण ड्रायव्हरने जराशी माघार घेतली, नाही तर लक्ष्मण ड्रायव्हर पण तुम्हाला दिसला असता, पण थोडीशी त्यांनी माघार घेतली. दादा आपला छोटा सोन्यावर सुंदर देखील आहे, त्याचं शर्यती सुंदर नाही दादा, अँब्युलन्स नाव होता. अँब्युलन्स होता. मग आज कसं काय नियोजन आहे? आमच्या सरपंचांचाच बैल आहे हे, सरपंचांचा. आणि आमचे मित्र लक्ष्मण ऐनोर यांचा, आम्ही भावाभावासारखं संबंध आहे. बरोबर दादा, फॅन्स एवढी सगळी करते. जसा सोन्या मैदानात आला अख्खा अड्डा सोन्याच्या मागे. या फॅन्स बद्दल काय बोलताय? ही क्रेज कुठे ना कुठेतरी सोन्याला म्हणजे ना बघण्यासाठी बोला. क्रेज आता तुला मी काही बोलू शकत नाही. अख्ख्या महाराष्ट्राचा बैल आहे, माझा बैल नाही. ते मालक प्रत्येक जण होते तिथे. दादा नियोजनाचा बादशाह बोलला तर जयेश दादा, आणि तर्क लावत होते. आज यो पैऱ्यात आहे, आज तो पैऱ्यात आहे, पण तर्क एकदम सर्वांचा फेल गेला आणि बागड दिसला. काय बोलाल? आता मी तर्क फेलच घालवतो ना माणसांचे. मी सांगत नसतो कधीच काय आहे ते. नक्कीच जेव्हा मी बैल काढतो ना, तेव्हा आमच्या पोरांना पण माहित होतो का कुठला बैल बैलाला पळणार आहे ते. मी आमच्या म्हणजे संकेत असो, चेतन मडवी असो, आमचे भाऊ असो, किंवा आमची जो ग्रुप आहे भाविक असो, सर्व पूर्ण ग्रुप कोणाला माहित नसतो. जेव्हा बैल या बैलाच्या गाल्यात टाकायचा तेव्हा बैल काढतात. हा चला या बैलाच्या गाल्यात बैल आहे असं समज. दादा प्रेम देखील तेवढंच आहे नंदींवरती तुमचं. ते रात दिवस मेहनत करतात बरोबर बैलांवर. म्हणजे माझा पाय मोडल्यापासून एवढी मेहनत करतात ना, ते डबल मेहनत करायला लागले सर्वजण. दादा सोन्याच्या शिष्याची पण वाट बघतात, म्हणजे आपला बकासूर. आता हे थोड्या वेळात दिसेल तुम्हाला. बकासूर पण येणार आहे. मग दोन्ही नंदी एकत्र येताना दिसतील का? म्हणजे आजूबाजूला तरी बांधलेले. आता रेस झाल्यानंतर ना दिसतील. मी बबलू दादांना आताच प्रश्न केला होता. बकासूर मोहला आहे आपल्या मुंबईचे 2 मैदान आहेत, प्रेक्षकांना बघायचं असं 2 जोडीला, तर या मैदानात दिसेल. आणि तुम्ही आता सांगितले बकासूर सुद्धा येतो, तर प्रेक्षकांचा वेगळाच आनंद आहे. काय बोला ते 2 जोडी? त्यांच्या आनंदावर काय सांगू, सर्वांना प्रत्येक नंदीचा आनंदच आहे ना. आणि दादा मोठा सोन्या आपला एवढा वय होऊन सुद्धा, आणि आपला नाही अख्ख्या महाराष्ट्राचा, जर तुम्ही नेहमी बोलत असा हा सोन्या महाराष्ट्राचा आहे, आज इतका वय सुद्धा ना त्याच जोमाने त्याच जोशाने अड्ड्यात धुमाकूळ घालतं. धुमाकूळ म्हणजे त्याचे जे प्रेमी आहेत ना, त्यांचा जीव आहे त्याच्यावर, आणि त्या प्रेमापोटी बैल पळत असतो. नक्कीच दादा शुभेच्छा देईन तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये. तुमच्या पण चॅनलला शुभेच्छा.
आणि दुसरा सोन्या लवकरच तयार होईल पुढच्या वर्षी. ते तुम्हाला 1 नंबरची रेस करायला दिसेल. 100% शंभर. धन्यवाद. आणि दादा सोन्याच्या सांगितल्याप्रमाणेच आम्ही 5 मिनिटच तुमचे व्हिडिओ घेतले. ओके, धन्यवाद. ओके. धन्यवाद.